आज मी तो व्हिडिओ पाहिला. काळसे धामापूर बागोवाडी येथील जो आमचा जो फायबर बोटचा जो कारखाना आहे, बाळराजे फायबर बोट हा जो कारखाना आहे, तो कारखाना काळसे धामापूर या गावातला असून ह्या काळसे धामापूर हे गाव अगदीच कर्ली नदीला लागून आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही जी निसर्गरम्य भाग आहेत किंवा पर्यटनाची भाग म्हणून जे काही भाग ओळखले जातात, त्यापैकी हा काळसे धामापूर हा एक भाग आहे. दुर्दैवाने असं दिसून आलं की ह्या काळसे धामापूरमधल्या कर्ली नदीची अतिशय प्रदूषणग्रस्त स्थिती झालेली आहे. प्रामुख्याने फायबर बोटचे सगळे जे काही अवशेष किंवा त्याचे जे प्लास्टिक आहे, हे प्लास्टिक डम्पिंग केलं जातं आहे आणि हे डम्पिंग या नदीमध्ये केलं जाते आणि त्यामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेले आहे. केवळ प्रदूषित त्याचबरोबर जे केमिकल्स आहेत, हे केमिकल्ससुद्धा या नदीत सोडली जातात आणि याचा मोठा परिणाम नदीतील माशांवर झालेला आहे आणि पर्यावरणाचा एक मोठा धोका निर्माण झालेला आहे. म्हणून या पर्यावरणाच्या धोक्याच्या दृष्टीने विचार केला असता एक गोष्ट लक्षात आली की मुंबई उच्च न्यायालयाने सदरील प्रोजेक्टला पूर्णपणे बंदी घातलेली असून हा प्रोजेक्ट बंद करण्यास सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण खात्याने सुद्धा हा प्रोजेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असतानासुद्धा हा प्रोजेक्ट अद्यापही सुरू आहे आणि आश्चर्याची बाब आहे की न्यायालयीन हुकूम कोणीही मानत नाहीत. आज या व्हिडिओतनं मी एक सावध करू इच्छितो की केवळ ही जबाबदारी ही ज्याची फॅक्टरी आहे त्याची नाही आहे, तर ही जबाबदारी शासनाची सुद्धा आहे की या संदर्भात जी रिट पिटिशन दाखल झाली, त्या रिट पिटिशनमध्ये जिल्हाधिकारी आणि संबंधित ज्या काही शासन कार्यालये आहेत त्यांनासुद्धा पक्षकार केलेले आहेत आणि जिल्हाधिकारी आणि शासन कार्यालयांनासुद्धा आदेश आहेत की तुम्ही हा प्रोजेक्ट आहे तो बंद करावा. हा प्रोजेक्ट आहे आणि तसे हायकोर्टाला कळवावे. पण तो अद्यापही प्रोजेक्ट बंद झालेला नाही. हा प्रोजेक्ट सुरू आहे आणि हायकोर्टाला खोटेच कळवले जाते की प्रोजेक्ट आम्ही बंद केलेला आहे आणि ही बाब अतिशय गंभीर आहे. याचे फार मोठे परिणाम शासकीय लोकांनासुद्धा भोगावे भविष्यकाळात लागतील असे वाटते. ओके.